माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात दाखल झालेल्या विनयभंग प्रकरणातील व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केल्याच्या आरोपावरून फौजा चावडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील यांनी ॲडव्होकेट योगेश पवार यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 464/2025 IT ॲक्ट कलम 67 नुसार गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयात दाखल केला होता। प्रारंभी त्यांना दिनांक 1 जुलै 2025 रोजी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता। या जामिनाची अंतिम सुनावणी मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या न्यायालयात झाली। यावेळी सरकारतर्फे ॲडव्होकेट कुरुटकर यांनी जामीन अर्जास तीव्र विरोध दर्शविला। त्यांनी व्हिडिओमध्ये कथित लैंगिक स्पष्टता असल्याचा युक्तिवाद केला। मात्र सदर व्हिडिओ पीडितेच्या स्पष्ट व स्वेच्छेने दिलेल्या संमतीने समाज हितासाठी व न्यायप्राप्तीसाठी पोस्ट करण्यात आला होता। व्हिडिओमध्ये कोणीही नग्न नसून दोघेही पूर्ण कपड्यात असल्यामुळे तो कलम 67 अन्वये सेक्सुअली एक्सप्लायसिट कंटेंट ठरत नाही व आरोपीची कस्टडी आवश्यक नाही, अशी बाब आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात मांडली। सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस 15,000 रुपयाचा वैयक्तिक हमी बॉन्डवर व पोलीस तपासासाठी बोलविल्यास सहकार्य करण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला। विनयभंग प्रकरणातील प्रत्यक्ष आरोपीला पोलिसांकडून नोटीस देऊन सोडले होते, तर त्या विकृतीचा पर्दाफाश करणाऱ्या साक्षीदारावर गुन्हा दाखल होतो। ही विरोधाभासी बाब न्यायालयाने या निकालावेळी विचारात घेतली। या जामीन अर्जावरील निकाल समाज हितासाठी कार्य करणाऱ्या साक्षीदारांचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। जामीन अर्जावर अंतिम सुनावणी मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या समोर झाली। यावेळी सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट कुरुटकर यांनी तर आरोपी योगेश पवार यांच्या वतीनं ॲडव्होकेट DN भडंगे व ॲडव्होकेट NN भडंगे यांनी काम पाहिले।